नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी खरोखरच एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला किंवा आदेश दिलाय आणि त्यासाठी त्यांचं कौतुक करणं मला आवश्यक वाटतं, अगत्याचं वाटतं. कारण मला पण दीर्घकाळ खटकणारी एक गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टात सुद्धा काही कोटी खटले पडू नये. देशाच्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये कोट्यवधी खटले पडू नये. कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही लाख किंवा 1 कोटीपेक्षा अधिक खटले पडू नये. ते खटले चालवावेत आणि आपल्यासाठी न्यायनिवाडा व्हावा म्हणून सामान्य याचिका करते असील अर्जदार हे हजारो हजारो रुपयांची फी नित्य नेमाने भरत असतात. सुप्रीम कोर्टातल्या वकिलांची फी तर लाखा लाखांची असते. आणि अशा लोकांच्या केसेस या बोर्डावर सुद्धा येत नाहीत. सुनावणीला सुद्धा आता बघा तुम्ही, हा जो काय तो मालेगावचा खटलाय, 17 वर्षानंतर निकाल, 12 वर्षानंतर निकाल. उद्धव ठाकरे ठणाणा करतायत. त्यांची जी एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरुद्धची केस आहे, आपल्या पक्षाचं नाव आणि आपल्या पक्षाचं निवडणूक चिन्ह आपल्याकडून काढून घेण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं किंवा त्यांच्या गटाला देण्यात आलं. त्याविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात जी दाद मागितलेली आहे त्याची आता जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली सुनावणीच होत नाहीये. वारंवार तारखा दिल्या जातात पण सुनावणी होत नाहीये. कारण ती बोर्डावर कोर्टाची ही पद्धत असते की या तारखेला या या केसेस येतील सुनावणीला, असं म्हटलं जातं. आणि ज्या काही 40 केसेस आहेत किंवा समजा 25 केसेस आहेत, त्या 25 केस मधल्या पहिल्या केसेस क्रमाने घेतल्या जातात आणि त्या 2-3 केसेसची सुनावणी झाली की बाकी उरलेल्या ना पुढच्या तारखा दिल्या जातात की गेले 2-4-6 महिने पुढे. पण एकही केस ही झटपट आली आणि झटपट निकाल लागला असं होत नाही. आणि त्याचं कारण हे असतं की सुप्रीम कोर्टातले जे ज्येष्ठ वकील म्हटले जातात, सिनियर ऍडव्होकेट, यांचा सुप्रीम कोर्टामध्ये दबदबा असतो. दबदबा असतो. हे लोक कुठच्याही केसची सुनावणी चालू असताना किंवा सुनावणी त्यांच्या नाव पुकारलं गेलं असताना मध्ये घुसतात आणि म्हणतात हे अर्जंट मॅटर आहे. आपण जी नावं ऐकतो ना, रोहटगी, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, कोण दुबे दुबे वगैरे, असे जे काय 8-10 मोठी नावं आहेत, हे लोक सरन्यायाधीशांसमोर जाऊन हजर होतात आणि अचानक अगदी कधी कधी चालू सुनावणीमध्ये सुद्धा हे अर्जंट मॅटर आहे, हे आत्ताच घेतलं पाहिजे, काय तो भाऊ तोरसेकरला जामीन पाहिजे, त्याला काहीतरी पाहिजे, हे घुसले की तो विषय बाजूला पडतो, असलेली सुनावणी बाजूला पडते आणि मग ठीक आहे तुम्ही उद्या या. पण अशा 4 वेळेला तुम्ही मध्ये घुसून काहीतरी केलं तर मूळ जे विषय बोर्डावर असतात ते मागे पडत जातात. आणि हा इतका नित्यनेमाचा प्रकार झाला होता, याला कुठेतरी आळा घालणं आवश्यक होतं. आणि अशा बाबतीत तुम्हाला आठवत असेल एक नाव मी सांगायला विसरलो, ते नाव हल्ली फारसं ऐकू येत नाही. ते आहे प्रशांत भूषण. ह्या असल्या उचापतखोर वकिलांमध्ये प्रशांत भूषण हे कुठलीही केस घेऊन येणार आणि ही अर्जंट आहे, आत्ताच्या आत्ता घ्या, हा सामान्य जनतेचा विषय वगैरे वगैरे. आणि या लोकांनी जेव्हा चेलमेश्वर नावाच्या न्यायमूर्तींनी बंड केलं होतं, दीपक मिश्रा या सरन्यायाधीशांच्या विरोधात जेव्हा 4 न्यायाधीशांनी बंडाचा पवित्रा घेतला होता, तेव्हा त्यांचा समर्थन करणाऱ्यांमध्ये हे प्रशांत भूषण होते. आणि मिश्रा यांच्या नंतर जे
रंजन गोगोई नावाचे सरन्यायाधीश झाले. त्यांच्याही कोर्टामध्ये हे प्रशांत भूषण भोसले तेव्हा पहिल्या दिवशी प्रशांत भूषण यांना अक्षरशः अपमानित करून आपल्या कोर्टातून सरन्यायाधीश गोगोई यांनी पेटाळून लावलं होतं. त्यानंतर अशाच एक दोन घटना घडल्या आणि प्रशांत भूषण हे प्रकरण मागे पडलं. पण कपिल सिब्बल असोत किंवा तुमचे अभिषेक मनु सिंघवी असोत, हे मोठे नावाजलेले वकील आहेत. असं म्हणतात की एकेका दिवसाचे एकेका तासाचे 10-15 हे लोक चार्ज करतात. कोणालाही जामीन मिळवून द्यायचा की हे पुढे आहेत, ताबडतोबीने पुढे येणार. आणि प्रामुख्याने दहशतवादी, देशविरोधी अशा प्रकरणात अडकलेल्यांसाठी हे अगदी मोठे पुढे असतात. परवा अशाच प्रकारे कुठल्या तरी विषयात घोषण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा भूषण गवई यांनी त्यांना हटकलं आणि सांगितलं, यापुढे जोपर्यंत मी सरन्यायाधीश आहे तोपर्यंत माझ्या कोर्टामध्ये घुसून मेन्शन करणं म्हणजे दुसरी सुनावणी चालू असताना घुसून आपली केस पुढे आणणं चालणार नाही. रजिस्ट्रार कडून जे काय प्रक्रियेतून येईल तेव्हाच यायचं. मित्रांनो, ही जी मक्तेदारी असते की ज्येष्ठ वकील कुठल्याही क्षणी घुसून अर्जंट मॅटर म्हणून आपल्या केसचा नंबर लावतो, तेव्हा त्या कोर्टाच्या रजिस्ट्रेशनला आणि रजिस्ट्रारला अर्थ उरत नाही. आता हे कधी घुसू शकतात, म्हणून आपोआपच ज्यांना आपल्या विषयाचा, आपल्या प्रकरणाचा लवकरात लवकर निवाडा व्हावा, न्याय व्हावा असं वाटतं, असे सगळेच्या सगळे गरजू लोक हे आपोआपच या ज्येष्ठ वकिलांकडे जातात. आणि ज्येष्ठ वकील म्हणजे काय असतं, तो ज्येष्ठ वकील ही सगळी केस ऐकतोच असं नाही. त्याचे 15-20 असिस्टंट असतात. त्यापैकी कोणाकडेही तुम्ही गेलात आणि आवश्यक तेवढा खर्च करायला तयार असाल तर त्या ज्युनियर वकिलाने मेहनत करून तयार केलेले पॉइंट घेऊन कोर्टात फक्त उभं राहणं आणि युक्तिवाद करणं एवढंच काम असतं. पण यांची ज्येष्ठता असल्यामुळे त्याची सुनावणी लवकर होऊ शकते आणि म्हणूनच एक प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर या ज्येष्ठ वकिलांची एक प्रकारची मक्तेदारी तयार झाली. बघा ना तुम्ही, कर्नाटकमध्ये जेव्हा ते येदियुरप्पा सरकार झालं किंवा नंतरच्या काळामध्ये ते आमदारांच्या राजीनाम्याचा विषय आला, अशा प्रत्येक विषयात उद्धव ठाकरेंचं प्रकरण झालं, तुमच्या अजितदादांचं प्रकरण झालं, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सगळ्या विषयामध्ये पुढे कोण होते वकील? अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल. कारण हे जाऊन घुसतात आणि तरीही प्राथमिक सुनावणी झाली आणि जो काय स्टे असेल मिळाला न मिळाला वगैरे वगैरे, पण सुनावणी तात्काळ होते. आणि यातून जी सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकारची मक्तेदारी तयार झाली होती त्याला भूषण गवई यांनी चाप लावला. यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण त्यामुळे बिचारे खरोखर वर्षानुवर्ष, महिनोन्महिने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले शेकडो अर्जदार आहेत, गरजू लोक आहेत. त्यांच्या केसेस खऱ्या आहेत, त्या राजकीय नाही आहेत, भानगडीच्या नाही आहेत, ते अडगडीत खितपत पडलेले. अशा प्रकारे घुसखोरांना जर लगाम लावला गेला तर खऱ्या गरजूंच्या केसेस या बोर्डावर यायला मदत होईल, त्या सुनावण्या सलग होतील आणि अगदी फटाफट निकाल नाही लागले तर वर्षानुवर्ष धुळखात पडणं जे असतं ते थांबवलं जाईल. खरं तर हे आधीच्याही न्यायमूर्तींना करता आलं असतं, अनेक न्यायमूर्तींचं. आणि झालंय कसं की यांच्या मक्तेदारीला ज्यांनी ज्यांनी संधी दिली त्यांना त्यांना हे डोक्यावर घेऊन नाचत होते. पण जेव्हा तसं झालं नाही तेव्हा दीपक मिश्रा नावाच्या न्यायमूर्तीच्या विरोधामध्ये इम्पीचमेंट पर्यंत धमकावण्याची गोष्ट
कपिल सिब्बल यांनी केलेली होती. आणि जेव्हा कपिल सिब्बल एकाच वेळेला वकील आणि राजकारणी असतात तेव्हा ते कोर्टामध्ये राजकारण घुसवतात आणि राजकारणात वकिली घुसवतात. यांचा बंदोबस्त म्हणून महत्वाचा असतो, म्हणून महत्वाचा असतो. बघू आता पुढे काय होतं. पण यांना वेसण घातली असेल तर नव्या आणि विद्यमान सरन्यायाधीशांचं कौतुक केलं पाहिजे. म्हणून आटोपशीर व्हिडिओ केला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.